अय काय हो? अरे कवर गाळ 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 करतीच काय रे तू नेमकं? आवरलं ना माझं, निघायचं लगेच. तुझ्या ध्यानात बिनात राहतं का नाही? काय ताप कोणी उरकायचा फोन काल आलाय? अहो मग आवरलंय ना. मग आवरलंय ना? लुईस बाय हुरपणी निघलं तर आज माझ्या भावाच्या घरी धोंडा खायचा आहे. आता कसं आहे तुला सांग का, तो तरी कशाला बोलितोय? त्याचं काय लय ना अंगूर सुटलाय. पण त्यांनी काय केलंय तुला माहिती का? काय केलं? तुझी सही घेतल्यामुळे त्यांनी एवढं बोलावलंय. पण बोलवलंय ना, काही काय ना. बोलावलंय ना? मग घ्याय ना कसं काय हा, नाही तर तुझ्या काय भाऊ काय एवढा सोपा आहे वर चिंदेसवर तो भाऊ. तो काय काय कवा गेलं तर जेवण केलं होतं का? म्हणजे इथून मला कवच काय केलं नाही का सही तुम्हाला? घेतल्यामुळे तर ह्यो कार्यक्रम वाढलाय आता. हा, मग मी माझ्या तो म्हणला मन असं खुशीने एवढा दिली. आलाय दोंडा एवढा बघू का अजून काय होतंय. पण करीन का काय? आणि मग माझा भाऊ का तुम्ही हलका समजला का काय? नाही तसं आता काय असं हलका कडून राहिलाय आता ते नावचं करून घेतलंय म्हणजे हलका राहीन का तू? झालं बाई, एवढंच येतंय नावचं करून घेतलं, नावचं करून इतके घेतलं. दिवस हलकाच होता की झालं ना बहिणीमुळे बारी तिथं. तुम्हाला दोंडा खायला यायचंय, काही घरीच बसायचंय. नाही यावं लागणार जेवढं भेटन तेवढं भेटन काय काय भेटन मग काय येईनच किरकिर घालता मुकरण. आपण इथं आपलं ठरलेलं बरं ना दोन शब्द. काय ठरवायचं आता इथं? नाही ठरायचं काय काय तू हे उरकत नाही तर तू बरं काय ठरी आवडलंय माझं, चला गरबीर लावा जरा. लावते. हा नाही तर निघत आणि दोंडा दोंडा म्हणल्यावर काय आपल्याला मोठा मायार म्हणलं की काही सुटी नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय बरं? नाही, जाऊ दे बरं. तिकडे करून नाही बाबा राहू दे तिकडे पळशील मायार म्हणल्यावर कमी नसते बाय नाही, माणसाला. मग मी घरी जाऊन झोपते आता. नाही आता तुम्हाला नाही यायचं दोंडाला तर. मग मला एकट्याला काय ते तिथं उभा तरी करीन का? मग एवढं तर कळतंय ना. आता कसं आहे तुझं वजन कमी होईल तिथं. आता इथं माझ्या वाजण्याचं आता काय? तुझ्या वजनावर मला दडावं लागेल तिथं. हा का? हा मग आता सही तुझी घेतली का माझ्या वेळी घेतलेली तिथं? मी माझ्या मन खुशीन दिली. मला माय काय कुणी जबरदस्ती नाही सही बी नाही, तू बी काय कमी दिलदार होती काय? मग कळ ना आता काय होतोय भाऊ काय पुढारपणा करतोय काय नाही. काय पुढारपणा करतोय म्हणजे? त्याला म्हणा गोडबीड नको करू मग तिखट कर म्हणावं जरा काय. बोकडा कापायला हो का एखादा? बघ तुझ्या वजन जर पडलं तर काय अडचणी मला तेव्हा. हे माणूस बाई काय बाई मी म्हणतो ना त्याचं संपूस तरी यायचंच नाही माघारी. काय बोकड संपुस्त. हा तुम्हाला का भेटलं होतं का नाही पिसाळ्याला माणसा? पण मग आपल्या घरी खातो आपण एवढा चान्स आहे परत दोंडा येतोय नाही येतोय आपण राहतोय नाही राहतोय याचा काय कॅन्सल पर्याय? दोंडा कॅन्सल. ए, नको नको बाबा काय करायचं तसं करू दे चल. आपलं लगेच उदावकीच वराव लगेच घर उघडते काय आज जाऊन झोपायची होई लगेच. मग मी काय करणार दुसरं? गोण्या बिण्या भरायच्या तिथं. अरे कसला मुळे तू दिलाय टाकून आणि मोकारी हानती इकडं तिकडं. तुम्हाला माया माया जायचं म्हणलं लय मुडी येतं तुम्हाला फुकाटचं खायचं म्हणलं का? आणि मग काय आता इका तिथं कुठं पैसे घाली ती हा ना. तुला कळन का नाही काय जरा. आणि तिथं असं करायचं वजन तुझं जास्त पाडीव म्हणजे सही वजन दिलेली तू कसं? त्याला म्हणायचं खांबे बिंबे आण. म्हणजे मी खांबे पिऊ काय आता? अरे मला म्हणे तुला कळन का नाही? आणि गाडी आपली कुठे? आहे ना इकडे गाडी गाडीवर जाणार आपण. गाडी काय करायला काय चल बस गाडीवर तू बेव नको. गाडी आज काय सोपा आनंद आहे का तुला काय कळन का नाही? दिसतंय ना तुमच्या आकाच खांबे आण अर्धा सुद्धा नको. अरे देवा, पाहिलं गाडी पंक्चर झाली काय? आता काय जायचं? पाय जायचं काय? बरा उद्योग झाला का आता? आणि मग आता काय करायचं आता? मग आता झोपते घरात मी जाऊन. नाही झोप बिपू नको बाबा मी दुसरी गाडी बघतो कुठं नाही तर आपलं एसटीने चल पण एसटी नाही. काही काही नाही करायची. ए बाबा, आपण जावं म्हणजे जावंच लागणार. आपण नाही मग आता काय तू ओढी का गाडी नाही तर तू मी लुटीतो हा बस पंक्चर वाल्यापर्यंत. लोटा हा मग बस लोटा ना मग. अरे लोट तू मोठी तर धर गाडीच्या. काय आणि मग म्हणजे मी मोठी धरायच्या? आणि मग काय आता आणि काय तुम्ही कसं लोटणार? तू म्हाताऱ्याने केलं का? काय आता गाडी मला लोटायची म्हणल्यावर मोठी कोणी धरायची मी मोठी धरून लोटीत बसू काय पुढं. आवडच आहे बाई. आणि एवढा अवजार मला लोट मग जर मी मोठी धरले लोटन का? ही अवजार कॅन्सल. नाही नको नको ऐक ऐक जाऊ दे आपण मी दुसऱ्याची गाडी बघतो कोणाच तरी त्याच्यात जाऊ. मग असं गोडी का चार चाकीत जायचं एखाद्याच्या गाडी करू का? पण ड्रायव्हर नाही राहणार तिथं 2-4 दिवस राहणार. तू म्हणले बोकडाचं काय काय म्हणले? ड्रायव्हर आपल्या ए बाबा पिसाळे काय तिथे ड्रायव्हर 4 दिवस नाही इथं राहिले. लिहितं 4 पण ते. दिवस पर एवढं पर बीक लागलं काय आपल्याला? राहू जाऊ दे तिथे काय मी म्हणतो संपूस तरी यायच नाही त्याला म्हणायचं आज आज काही निम उद्या निम आणि परदेशी उरलं तर यायचं निघून तुम्ही आपलं. ना ती गाडी बघा फोन लावा मी गाडी. गाडी बघतो तू काही ही करू नको हाय काही करायचं नाही जायचं म्हणजे जायचं. हो ना. आणि नाही गाडी भेटली ना एसटीला उभा राहू जाऊन पण मी येते, जायचं चल, नाही. त्या नानाची त्यांची गाडी घेऊ चल चल. मग होय काय हो? अरे 1.5 तास झालं तुला कुट्टी व्हाय ना काहीच व्हाय ना गुरु उपाशी मारायला अहो, लागले. करत तू होते काही ना आता डोक्याचा मी. भाग आहे की नाही तुला काही थोडाफार अहो. आणि ते पाहुणं यायचं हे धोंडा एक कोणी काढलाय कुठं जाळ झाला कोणाला माहिती आता आणि कुठेच नाही करत फोन होते करावं ना तर मी. म्हणते ना आता सही दिली ना आता धोंड्याला जर नाही बोलावली तर ते आपलं नको नको करून सोडते. आपण मी सांगितलं होतं नका बोलू म्हणून. नका बोलू मग तुला अक्कल आहे काय तिने तशी सही दिली नसती माहिती आहे दिली त्याची. असती. आता एक तर त्या मोदीने तुमच्यासारखे तुमची सोनं बहीण नाही, अशा ते मोदी म्हणतो सोनार दुकानात बिना जायचं हा. कसं काय करायचं काय माहिती बाई आता. आता सोनं बंदी मग आता काय करायचं? काहीतरी डोकं लावावं लागेल त्याला काय कळत ते येडं पाहुणे
त्याला तेवढं नुसतं आहे. गिळायला असलं पियायला असलं का सगळं इशी कळ संपून जाते त्याची. त्याला मग काय एक म्हणणं काम आहे? करा, एखादा खंबा आणा आणि पाजा, बाद झालं तेवढ्यातच. नाही रे काहीतरी घ्यावं लागेल येडी काय तू मग आता काय काय तर त्यो थाय 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 नाचन तेवढं त्यो आहे. एक तर जेवायचं नाही आजवर बघितल्याशिवाय काय आणलं येईन मला काय केलंय मग दोंडा आता काय काय डोक्यात काय आहे तुमचे विचार? काय करावं आता डोतीस बंद झालंय पण माझ्याकडे एक आयडिया आहे काय? तशी मी डोकं लावलंय थोडस आता बघू काय होतंय काय नाही जुळत का नाही कशाच? हा बघ कळण का काय दिसतंय बासून बघ ना जाणवतंय का सोनं आहे का डुप्लिकेट सोन्यासारखंच वाटतंय. त्याला काय कळते एकदा घरात टाकलं तो खायला बघतोय एकदा परत पिल्ल्यावर कशाला त्याला तरी समजते. आणि नंतर आपण त्याच्याकडून आणून चालतंय. नंतर त्याला देऊ नवीन उलट करू. तुमचं डोकं तर लय भारी आहे. मग आता हे जुनं त्याच्या हवाली करून द्यायचं पण कसं डोकं लावायचं आता बघ बनव तुझं कळालं ना काय नाही कळत, देऊ आपण बरोबर. दिसतंय सोन्यावानीच दिसतंय सोन्यावाने म्हणूनच म्हणते ना. पुढं काय एकदम ओके दिसतंय हिऱ्याची अंगठी त्याला मग. हिऱ्याची अंगठी 3 लाख रुपये नुसते अंगठी 2 लाख चेनी 5 लाख लय झाले त्याला मग. काय असं पण आणि प्यायल्यावर नाही त्याला कळत, त्याला नाही, ते नाही, येडाई. आणि त्याला 5 लाख रुपये जर म्हणलं ना तो घराच्या बाहेरच नाही काढायच्या पोत्यात घालू 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 ठेवीन आणि मोडीत नसतो तो मला माहिती तेवढं आहे. त्याच्यामुळे आता डोकं लावू आपण त्याला पर्याय नाही दुसरा काही पण बहिणीला तुमच्या कळ्यावर ती तिथं तरी लय काय आला? गाण्यासारखीच नाचन तयार ती कुठं मोडायला नेणार आहे नाही मोडायला येणार. तिला पण सांगतो ना मी बरोबर तिला असं सांगतो मी ही कुठंच मोडणार नाही ही फक्त तुला मोडायचं टायमाला माझ्याकडे ये. माझ्याकडे. हा कारण की ती आता सोनं बंद आहे ना मी चोरून करून आणलंय सोनं राखून नाही ती भेटत नव्हतं त्याच्यामुळे तिने बिल नाही दिलं असं हा, सांग असं बिल सांगा. नको काहीच नको काहीच नको चल येईन ती ब्यात ती कुठे करायची राहिली होती ना, तर राहून देऊ. म्हणजे तेवढी केली तेवढी टाक ना मग आता मग टाकते मी परत. तेवढ्यात भागायचं नाही काय नाही टाकली मी आधी थोडी, जाऊ दे म्हणलं दिवसभरात स्वयंपाक आणि तेन करायचं म्हणून म्हणलं जास्त करून स्वयंपाक ठेवा. कायला करते काय करा स्वयंपाक मग आता नको का आमरस अरे स्वयंपाक? खांड खुंड करून कळ त्याला आमरसन फिश दुनिया भानगडी याव त्या एक कोंबडी धरून आणतो कापून बरं चला मग. डोक्याला ताण नको शिन चल जवळ आलं घर आणि ती एक काम कर पहिलं ती आधी सोन्याचं बघा. हा नाही तर जर का तुला वाटत तुला सांगतो ते यायला बावड्या, काय इथं. मध्ये हिंडतो रे? मूड काय काय चाललंय मधीची आले का फुकट खाऊ फोकाट खावा नाही नाही राहायला तरी आम्ही- दोंडाचा महिना चालू झाला म्हणलं कशी दिसणार म्हणजे नेमकं म्हणायचंय काय तुला? अरे जरा लाजा जरा निघाला भावाच्या घरी लगेच खायला अरे काय चर्चा करा, तुला काय हेच टाइम सापडला काय? म्हणजे इथं चव आलाच धंदा करायची काय कधी कोणत्या गोष्टी हाताने कावा आणत माहिती म्हणजे तुम्हाला? 2 दिवस झालं जेवलं नाही राहून खुशाल इथे इकडे सांग ना फुकटचं खायचं म्हणून ना फोकाटचं म्हणजे काय आमच्या घरी काय आणून टाकीत काही आम्ही एकात घेऊन ए खातो गप्प ना. अरे पण तुमच्या घरी त्या भावाची तारमळ चालली मोकार कशाला तुम्ही यायचं मोकार अरे कोणती बरं नुसतं खाऊन नाही जाणार तुम्ही मग काय जाणार आहे आहे ते होणार आहे सगळं मला माहिती ना लावायचं दिसतं ना मिसळ करून आली मध्ये काय माहिती सडक्या वाहनाचं करून आडवा आलं. मोकारी कोठा अरे पाहिजे तुला बी लाज नसल्यासारखी निघाली फाबाडवर करून अरे धोंड्याचा महिना आहे, धोंड्याच्या महिन्यात जात नाहीत का? बरं भाऊ तिचा मेव ना माझा तुला काय करायचं मधीच पण तू माझा बी भाऊ आहेस ना तुला भाऊ लागतो नाही ना. बरं झालं तू केलं का? तू सांग मदत करायची ना अरे त्याला. पण तुमचा संबंधच राहिला काय आई बाप होतं वर यायचं सासरा तर तुमच्या होतं वरच तुमचा द्यायचे संबंध का राहिला 2 लाख मग भावाला काय आला दाजी ह्याच आहे म्हणायचं मग तू एक काम कर, मी जमीन लिहून दिली तर मग म्हणायचं ना, तू जमीन नको लिहून देऊ मग पार दारात नको. का तुला लागणार 5 लाख खर्च केला त्यावेळेस बरं नाही म्हणली तुला मग केलं का उपकार केला काय मग? उपकार केला मग म्हणजे काय तिने काय पैसे बिशे मागितले होते काय सही करा हा, मग तीच म्हणतो फुकट ना, देऊन मग टाकली ना मग काय उपकार बिपकार कर काय आपण दोन लाख दोघांना पाहिला आलाय. जुडं उंच. मग काय तुम्हीच करता म्हणजे काय उपकार बिपकार करता काय ती बघ ज्या बाकीची पंचायत आहे ना ती बघ जरा सोन्या नाण्याचं बघावं जरा सोन्या नाण्याचं काय तसलं बघावं तसलं नाही ते करायचं आलं माझ्या तुमची लायकी पाहिली ना मी कशी आहे. बाकी सोय बी केली की नाही काही इकडे लय निम्यात आला गाठ घ्यायला म्हणलं हा बाकी सोय बाकीची काय ही बाकीची काय? ही काय माय पान उतारा लावला इथे बाकीची यासाठी काय? आणलं का तू? गप्प ना काय तू थांब ना, थांब ना, थांब. काय म्हणते दाजी बाकीची म्हणजे कसली बाकीची म्हणजे ते वेगळं आहे तुला काय करायचं ते मी मेवण्यालाच करणार आहे. तुला काय तू वाटतं? करावं हे. हा होय हा. मग ती गटार पडायचं अजून सोडलं नाही म्हणायचं आयला हे जीव चालला का तू काहीतरी चालू कर काय चालू मोकार करू? माई नको तुमच्या चालू. वडील असं काय गटारीत अरे पडतो ही काय बी मी? कसं आहे आज हो शर्ट टाईट होते दनादन तू हो को- अति बारीक पोरं अरे, आपल्या अगदी शर्ट डोळ्यात. आहे का तुम्हाला तू सलाईन चालू कर बघ माय डबल नाही झाला हा, तुम्हाला चालायला चालू कर. काय येडपणा जा जा गावात बिवात अरे जरा. ताडे याचं नको दाजीला ऐकत जाऊ गप्प रे दादा तू जा. कळलं. काय सवय गेलीच नाही. तू चला. बी ना, चला. ह्याची सवय लागली अशी. याच्या काय नाही लागत काय? बरं, तुला काय काम असेल करून मी दे. सांगितलं तेवढं कर अरे काय बामटेत राव तुम्ही दोघं बी नवरा ए, बायको. आम्ही 7 बामटे तुला काय काय नाही, नाही, म्हणा ना. हा, तिकडे जाऊ दे काय नाही, 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 नाही. चाललो आम्ही हो तुझा काय आवाज सलाईनचं बघ जाय सुधारली तब्येत तुला काय करायची मी म्हणते. हा. बरं चलू का हा, हा, या. मस्त लय पाहुणचार केला लय पाहून तर भारी होईल तुमचं, ये काय ना अडचण घरी नाही. तिथं घरी हा येतो ना गावाचं. यावंच लागेल मला हा, बघ आता
आली पिसळ कुठून भेटली रे मोकार मध्येच ए थांब काय परत असा गोळ नको तिथं गेल्यावर तुला मी सांगतो परत ते माया डोक्याला काही शिन नाही झाला पाहिजे आता काय शिन झालंय हो का आपण पिशीत आणलेली तुझ्या 2-3 साड्या आहेत माझी 2-4 कपडे आहेत त्याच्यात हा चेन आणि अंगठी जेव्हा भेट ना तेव्हा इथून हलो ना मी काही हा. बिना काही अडगत काही नाही तर मग इथून मागायचं ती मोकार काय तू असं पादरा आडला पाहिजे काम करू नको बर करण ना माझे वजन कमी आहे का गावात मी सांगते ना दादाला सांगितलं आहे तसं मी हा मग तुला आता सांगतो हा करीन परत तिथं उद्या वाढू नको अहो करीन ना नाही तर मी 8 दिवस म्हणलं तरी इथून हलणार नाही जेव्हा बोटात अंगठी आणि गळ्यात चेन तेव्हा मी हलन बर चला मग चालायचं का अहो, परत चला मला की. सांगायला लावू नको तुला काय आदबायची तू आदब आता मी जात मत बसते सगळीकडं हा मग काय मला आदबाय दावीत काय तुमच्या आई बापांच्या सांगितलं 10-5 तोळे घातल्यात हा तू माणसं आणि मग माणसं काय नो? आणि हो तुला मी सांगतो बरं का माझ्या डोक्याला वकर शिन वाढू नको कशीन वाढू नको मी तेवढं घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणजे नाही पर पिसळलं काय बीक लागली काय दळींदर मानाच्याला नाही मग फुकट द्यायला बरं वाटलं का घरापासून निघल्या पण टम 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 करते अरे माणूस पण- म्हणते जाऊ दे आता तरी गप्प बसन तर मग तरी गप्प बसन मी आता गप बसत नसतो नाही तर तुला मी एक सांगतो मी इथं तुला सोडून जाईन आता तसं बी कोण राहिलं नाही तो भाऊ काय सांभाळणार आणि त्याची बायको बी नाही सांभाळणार मी सोडून जाईन भाऊ सोडून जाईल हा मी नेणारच नाही मला ते जेव्हा भेटन ना तेव्हाच नेणार हे काय सडकी हा. घाले तेव्हा तर लय पुढे पळत होती माया भाऊ याव माया भाऊ त्याव अहो मग करीन ना आता गेल्यावर का लगेच इथं वाटायला आणून देईन का काय मला तुम्हाला? तिथं बोलायला लावू नको बोलू पण नका तुम्ही थोबड उचकू पण नका इथं जाईन तुम्ही थोबड उचकू इथं सगळा नांगूर तोच वाढायचा मला सांगायचंच नाही झालं का तिथं काय बांधण्याचा कार करू नको कोण तुम्हीच नका ना भांडणाचा कार करू तुम्ही गप बसले ना उशे मग बरं पडतं तू तिथं जरा ऍडजस्ट कर ना मग अहो माझं ऍडजस्ट करते तुम्ही काल पंचायती करता करण मग मला 17 बरं काय सांगायला तुम्ही चला बरं चल मोकर वाढून ठेवी तीन परत म्हणते सारखं वाटवाट एकच करतो. टमटम लावलंय आणि ती सगळं आणायला लावा. अहो चला ना हा. उरकलं सगळं सगळं आवरलंय काहीच राहिलं नाही ना आता काय नाही आवरूनच कारण ती बसले भिकार जेवण आलं ना 1 मिनिट नाही थांबायची भिकाऱ्यावानीची ती ते तर ती आहेच भिकाऱ्यापेक्षा नालायक कधीच बोलीत नव्हतं पण आता दिली नसं यायची झक मारून मुंबई बघितली अरे मला त्याचं थोपड सकट नाही बघूशी वाटत इतका नालायक माणूस आहे त्यो पहिला म्हातारा टायमाला यायचं ना इथूच पियाचं नाही तिथं राहायचं म्हातारं तेच संग पियायचं आपलं बरं आहे सांगा. बिगाड्या आणि दोघं सासरान जावं बरं फुल तुम्ही नाही पिले त्यांच्या सोबत तुला तर मावच पडत नाही तर कांठा जाळ केला पाहिजे लगेच कांटाळा झाड करा रातचीच लय झाली तीच उतरणार बघितलं का मग लय काय- मी हात काय पाय खोटं दुखत बोलते का काय कशाने हात पाय दुखत आहेत? बरं ही झालं परिस्थिती सांग तुला मी आता हे येणार आपल्याकडं हा आणि तुझ्या आईला केलता का फोन नाही केला त्यांची बरं? परिस्थिती नाही आपल्यासारखेच हाल काय रोग आलाय आपल्यासारखेच हाल चालू आहेत त्यांचे अजिबात जायचं नाही ढोंडा काही पहिला नवीन ढोंडा आहे काय हा तेव्हा ढोंडा खायला जायचंय ह्यांना म्हणजे मी माझ्या आजीला देतो आणि तुला जमत नाही का 20 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला तरी तुम्ही ढोंडा खाऊ घालतायत आपल्या लग्नाला झाले त्याला खानदानी रीत लागत ती तुमच्या खानदानात आहे का तसलं काही काहीच नाही पहिला ढोंडा असतो हे 50 वेळा असतं काय कुठं काही पण अरे तुमचं दोंडा 10 वर्षातून एकदा येतो 10 वर्षातून एकदा येतं. बस झालं एकदा केलाय ना कवा केलाय पहिला कवा जाऊ द्या नाही केला तर काय बरं जाऊ द्या अरे ना. आतापर्यंत बापानी ना साधी 2 रुपये शर्ट सगळं घातलं आपण कशाला आहे ना तुम्ही घेतायत ना कशाला माझ्या बापाकडे जायचंय मग घेतल्याने काय होतं घेतल्याने काय होतं त्यांची ऐपत नाही तेवढी उघडे बसलेत का तुम्ही आईला आपलं म्हणजे ते म्हणतात ना काय आपलं ते 52 लोकांचं ते कार्ट लोकांची कार्ट पण तसं नाहीये माझा बाप देतो ना मला महिन्याला 2-3 साड्या देतो आणून जे महिन्याला हा महिन्याला कवा तिथे मग देत नाही काय मी गेले आणि तो बापाचं काय साड्यात दुकान आहे का तिथे मस्त नाहीये पण फॅक्टरी तो बापाची नाहीये इथूनच पैसे नेते मग हे तिकडून आणत बेकार नाही का? जातीची सारा दुनियाची आणि तुमच्या खिशातले पैसे कुठे जातात ही चोट्टी ना तू लगेच सुट्टी आहे ना तू चोरले आतापर्यंत सगळी मग तेच पैसे घेऊन जाते मग मी साड्या दागिने तिकडून करून आणत नाही का गबस ते आले थांब आता बडबड नको करू आपलं बंद कर भांडण डोक्याला शांत ताण. बस या बस या ताई बसा अरे, कसं झालं लय वेळची प्रवास? वाट बघितली वा. राम 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 नाही दाजी बसन या ना खुर्ची वा होते काय बर बसा खुर्ची तिकडे खुर्ची बिडच्या पाहुणे बिवणे काय कळते का नाही तुम्हाला इकडे इकडे बस तुम्ही बसा खुर्ची हे, आपली खुर्ची इकडे घेऊ इकडे बसून त्याला पाहुण्यांना बरं तू बस पलीकडून बस काय माहिती त्याला जुलाई सवय त्याच्यामुळे काही मी काय कायम झोक्यावर बसली एका जागेवर बसायचं हा ना बरं बरं घ्या कस मग. काय काही लवकर यायचं ना जरा किती वेळची वाट बघत राव. सकाळी
साल कोंबडी कापून आणली ती कोंबडी फाडफड उडत होती कापड टायमाला. काय माणूस आहे राव. मग शिस्त शिजाना लवकर. कसा जीव तुमचा चांगला आहे बरं. तुमचा जीव गुतला ना त्याच्यामुळे शिजली नाही लवकर. हे काय पाहुणा म्हणत होता वाटणी काय खायचंय काय खायचं. बोकड खायचं मी तर आंब्याचा रसच खाणार होते पण करायचं ना मग रसच ते म्हणले नाही पाहुण्याला लागत आहे बोकड. करायचा ना रस. होती कोंबडी घरी म्हणून जमलं नाही तर माझ्या डोक्यात होतं कुत्र कापायचं. काय नाही कुत्र्याला टाकायची नाही शिजल्यावर असं डोक्यात त्याला गेलं. काय अजून दात बरे येते. कुत्र बित्र कापलं असलं तर मला सांगून ठेव बाबाला एकट्यालाच चाल. नाही काय काय नाही 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 तसं नाही. तसलं नाही वावटे काय तू काय आम्ही काय बिचारी वावटरी. बरं आम्ही मला काय काय येणार वाटायची? काय कुत्र कापायला. काय 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 म्हणले आता म्हणले ना मग काहीतरी. चला जेवायला आता नाही थांबा जरा. थांबा. अजून थांबा पाणी आणू का मग. असू दे काय पाणी आताच घेतले. पाणी आत्ताच घेतलंय. हा इथं गावात थांबलो होतो ना. हा होय. आणि मग कोण भेटलो होतं काय गावात तुम्हाला. तो तुमचा भाऊ नाही का. संध्या हा काय म्हणला नाही त्यांनी लय म्हणजे लय वाजर वाढवला आमचं एका. काय बोलला नाही ना नाही नाही तू काय नाही म्हणला. लाज नाही वाटत का तुम्हाला तुझ्याला चालले दोंडा खायला. खरं त्याचं. काय म्हणला. लाज नाही वाटत का म्हणला. त्याचं काय त्याचं बावळा त्याचं काय. त्याचं खरं आहे ना पण त्याचं काय त्यांचं चुकत बरोबर आहे. तसं आता कवर पण असतं काय होंडा असतो दाजी. आता तुम्ही उगा आपले माणसं आहेत म्हणून आता आम्ही म्हणलं जाऊ द्या मरू तुम्ही द्या. बी दिलदार आहेत म्हणून आलो नाही तर आम्ही तरी काय लावलो असतो. बरं मग घ्या जेवून चला आम्हाला बी जायचंय परत. हा ना. नाही नाही थांबा गड. काय आले काय ना कमन असं येडवण करते मला काय कळलं माहिती मला नाही. काय भांडणं झालेत का दोघांचे. नाही नाही मग आमचे काल भांडण होते पुढे भांडण झाले. नाही नाही बांधून नाही काय नाही तसं नाही काय. झालंय काय नाही. भांडणच काय दावा. आता आम्ही म्हणतो चला जेवायला एवढा मोठा आम्हाच धोंडा म्हणतोय. आहे. जीव 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 जेवायचं काय एवढं. धोंडेच केलेत फक्त. हा कोणते? धोंडे केलेत खायला पोळ्या बिळ्या नाही केल्या आणि बाकीचं मग म्हणलं करू मग काय शेवटचा वार त्याचं काय म्हणले शिजाय टाकले. शिजायला लवकर ती काय लागलं तिला कोणाला माहिती पण होती. नजरच लागली तिला. काय बोललो होतो. चल गडी तर आला मग पुन्हा. पलीकडे आधी शेजारी बसतो ना जरा. बस बस. इंजेक्शन घेऊन आलो मग मी सलाईन घेऊन. खरं काय हा मग काय ते हुशार आहे राव माणूस. हा ना ए, मग चला जेवून घेऊ. पाहून लगेच जेवलो. मग काय जेवायच नाही काय मी ते ट्रॅक्टर भरून दगड आणले ते काय आला दोंड खायचं ना पाहुण्याला. धोंड काय तू ह्याच उद्या गाव आहे काय. अरे बाबा सोनार दुकानं बंद होते काय माणसं आहे काय आता ते इथं आमच्या आम्हाला हाल माहिती. एक तर सोनार होते मोदीने सांगितलंय का सोनं नाही सोनार दुकानात जायचं नाही सोनं घ्यायचं नाही. आपण काय पाहुण्याला दोंड घातले पाहिजे ना. हा, दोंड देऊ पण आता ती सोन्याचं नाही ना मग ही म्हणती काय केलंय का नाही आता कसं बोलायला मग जेवढ्या सावधान का काय दोंड. ताई तुम्हाला पण कळायला पाहिजे ना हो. भावाची परिस्थिती काय चालू आहे काय काही नाही. करू त्याचा नाही विषय काय पण आता सध्या सोनार दुकानं बंद होते मग आता काय करावं. पण नाही तर मग चालू इथं अवधी भेटत नाही देत नाही तर ना गिऱ्हाईक नाही राहिलं त्यांना द्या भेटत नाही म्हणजे काय. मग आता तेच द्या किती? अहो तुमच्याकडे पैसे नाहीत काय. एवढं दोंड पुढल्या दोंड्याला पाहून नाही नाही दोंड तर खाते मी आधी. ए दादा तू तुझ्या नावावर सहकुशीने करून दिलं ना आता माझ्या नावावर काय नाराज करतो तिला आला बरोबर. ट्रॅक्टर वाजवतोय तिकडे दोंड्याचा. तुला सांग का विषय तू येतच नाही. मी आता बळबळ कसं कसं का आणलंय मला माहिती मग आहे. काय. आणलंय करून पाहुण्याला पण ते बिल बिल काय भेटलेलं नाही बरं का. बिलच काय बिलच करायचं येतच आम्हाला? नाही सध्या. म्हणलं की जीएसटी तीन लय वाढत होतो मग. काय बिलाचं काय मला करायचंय? बिलच काय करायचंय. घालायला भेटलो बस. बिल बिल घेऊन काय मला मोडायची काय वाटेल जरा. आणलंय करून अरे मग हिऱ्याची अंगठी गेली दाजीला. हिरेची अंगठी केली बाई. किती हिरेत बघा मोजून. मोजी ती काय. एवढं मला जर शिक्षण पक्का झालं असतं तर तुमच्यासारख्या संघ लग्न केलं असतं मी. एक काम कर ना माझ्या कुठं आता ती जरा ही करावं त्याच्यात सुट्ट कर ना ती अंगठी त्याच्यात गुंतलेली दिसती. लय पाहुणा संपूर्ण राव. हा अरे काय घाला पाहुणे गळ्यात घाला. अंगठी वेगळ्यातच घाली ती. नाही अंगठी जगड गळ्यात घालावं नाही ते. जरा ही करते होय, मागून पाहुणा कोंडा बिंड लय बसव जरा. चमकतो. ए, इथं. गळ्यात घाला बा पाहुणा काय दिसायला लागला एकच नंबर. होय. वंच्या बोटात बसून कसलं भारी सोन्याचं दिसत. करमुळीत करून गुळी लय उदार मन केलं राव तुम्ही. मग आता काय पोटाचं माप होतो या. बरं आता चला ना जेवायला आता काय अडचण. आता काय अडचण आहे तेव्हा. काय राहिलं तुला काय सांगितलं होतं. काय एकीकडे काय खुश हे करताना ताई. एकीकडे दुखी करता काय. सोन्याच्या नळीत जरी कुत्रा शेपूट झालं तरी सरळ नाही व्हायचं. त्याच्यातली गंमत आहे दाजी तुमची. बघा ना बरं, जेवण एक काम कर सोन तुझा ये की जाऊन तू आणायचं. दोघ जण या पटक्यात जाऊन जा. हा.
केला होता काय हा जातो येईन बरं तू म्हणला घ्यायची. मी नाही मी थांबतोय हा, मग काय जा पटके जा जा दोघं नाही जण. तसं केलं. ए, चला आपण बी जेवून घेऊ चल. आम्ही जेवत नाही तो पण आम्ही उरकीत या पटके जाऊन तसं करा सध्या जा नाही आणतो महापौर जाऊन. हा ये लवकर तुला म्हणत होतो अजून अर्धी पाहिजे होती. अरे, तू बाबा, गावात माणूस आहे संत्या तुला काय कळत नाही दाजी तुम्हाला चालतं ते का अरे मला तू इथं अर्धीची किंमत करतो अजून मला अर्धी प्यायची होती मित्राला काय पाहिजे. मेव नाही दिलदार माणूस आहे मग तेच मिळून किंमत राहिली पाहिजे नाही तू मी झालं पिरण उचलून नाही झालं मग गट पाहिलं तिकडे गावात राहिलो 2 दिवस इथं सुधी आल्या जाईल मी एवढं काय माहिती काळजी करतो तू आता इथं 2 दिवस बरं राहणार काय राहणार अरे मेव ना माझ्या लय दिलदार माणूस आहे अरे कसलं सोनं गेलं अंगठी चैन काय खरं नाही ना काय खरं नाही. एक नंबर मेव माझ्या 1 नंबर राम आहे तू म्हणत दिलदार असे हा? तू म्हणत दिलदार असे आमच्या इतकं दिलदार गप तू अर्धी कमी पाडली मला अरे काय अजून किती दारू अरे मी तू आहे ना डुप्लिकेट दारू होती का? काय रे ती मला काय कळणार तिचे अरे तू डुप्लिकेट डुप्लिकेट दाजी मी मग काय बोलतो डुप्लिकेट माणूस डुप्लिकेट तू आहे ना तू असंच दाबेवाल्याची ओळख बिळख होती काय डुप्लिकेटचा ओरिजिनलचा फरक कळतो मी 4 पेलो तरी एवढा होत नाही चढली का ब्रँडेड 2 मध्येच मी जरा हलायला लागलो रे मी कसं झालंय तुला मला वाटतं तू हलका ब्रँड घेतलाय बरं का त्याच्यात डुप्लिकेट प्युअर लागलाय म्हणून पोळा सांगायला सारखं 1 नंबर मिळाला मा 1 नंबर त्याचा नाद नाही करायचा. 150 रुपयाला बाजारातून पिसवणं तरी मी आम्ही दोघांनी विकत आणलं तू काय लागला काय म्हणलं काय 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 केलं म्हणलं 150 रुपयाचे अंगठी 100 रुपयाची आणि त्याच्या लागला एवढे हारायला ए, काय बोल तुला का? काय तुला बोलतोय ते? तुला काय नाव चल चल. तू दारू डुप्लिकेट पाडली ते मी ना माझ्या डुप्लिकेट नाही नाही ना मग जा बरं आहे. तू खरं बोलतो का खोटं बोलतो नाही मी खोटं बोलतो मी कधी खरं कधी सांगत खरं नाही, सांग खोटं बोल. कधी बोलत नाही मी त्याला बिल मागू का बिल डुप्लिकेटचं बिल असतं कस काय नाही डुप्लिकेटचं बिल काय नाही. थांब थांब मला कळू दे तू काहीतरी वेगळं बोलतोय नाही काय नाही बोललो मी कुठं काय बोललो तू माझ्यापेक्षा कमी प्याला का जास्त रे मी किती तडीच पेलोय पेक बरा आहे तूच होता ना हा मग ही डुप्लिकेट काय केलंय दारू डुप्लिकेट म्हणतो ना तुम्ही त्याची दारू डुप्लिकेट पाडली तर अरे तू तीच कळत नाही नेमकं मग कळत नाही म्हणजे काय भावात माणूस आहे का नाही येणं राहिलं चल म्हणजे त्यांनी काय केलं म्हणला काय नाही केलं 150 रुपयाचं आणले दोंडे केलं दोंडे 150 दोंडे काय बोलतो तू चल त्याचा समाचार बघतो ना मी 150 रुपयाला एक पॅक म्हणत होतो मी गप तू पलटी मारू नको माणूस पेल्यावर ह्यो खरंच बोलतो एवढे तरी मला वाटलं यांनी बसल्या खिशातून काढतो गप कोणी एवढा का सुधारला येऊ त्यांनी माझा कार्यक्रम मला बायकोकडे बघू द्या काय तिला मी 70 त्यांनी सांगितलं होतं व्यवस्थित झालं पाहिजे अरे यार काय भानगड इतकी प्यायला एवढा वेळ लागतो काय त्याला दाजी आता उतरली जरा उतरू दे उतरू दे पण तो खरं सांगितलं आले का अरे चला पटकेस राव किती वेळ झाले वाट किती वेळ झाला हो जेवायला? तू आले उपकार झालेत माय हो ओके ही काढ तू ही काढ काढ काय झालं काय झालंय काढ तू काय गोळ घातलं अरे तुझी तुकड्याची पंचायत 150 रुपयात बागवाय निघाला का मला इधर तुझं हा? काय करायचं रे मला 150 रुपयाचं 50 रुपयाची अंगठी 100 रुपयाची चेन आणतो आणि वरून मी एवढ्या लाखाचं केलं कशाला रे ती काय दादा सोन्याचे काय सोन्याचं आहे? अरे तुला सोनं बघाय भेटलंय का मला एवढ्या रुपयाचं घालाय निघाला दोंड्याच काय केलं नेमकं खरं अरे असं कुठे? फसवायचं नव्हतं रे कमीत कमी म्हणलं असतं माझ्याकडे काहीच नाही तरी जमलं असतं मला तू 2 घास खाऊन गेला असतो तुझ्या त्या मटणाला काडी लाव त्या दोंड्याला लाव आणि इधर रे हे तुझ्याचे 2 साड्या माहीत 4 कपडे मपली घेऊन चाल तुझी बहीण न सांभाळ मला तेवढी 4 आहेत करता बावटावानी? जमणार नाही जेवण ठेवण तुमचं पाणी नको मला बाबा ठीक तू तो थोबड मारला जेवण. असेल. तुला काम नाही काय तोंड मार अरे इथं पाणी नाही पिणार तर जेवणाचं काय घेऊन बसला? दुकानं बंद होते सोन्याचे ही डुप्लिकेट करून आणलं ते. आम्ही थोडी सांगितलंय काय ते ना दाजी, मी काय करायला निघाले का माझ्याव मी काय भिकार भानंग अरे तुमच्या दारात आलोय तेव्हा तेव्हा लय मोठ्या बनवून मी चैन आणली मी अंगठी आणली अरे दिलदार
म्हणावं लागेल अरे तुला भाऊ, बघ ना आता हे काय खोटं सांग नाही नाही खोटं कशाला बोलशील रे तू मला नव्हतं वाटत तू दिसतो असा याच्यापेक्षा बी लय काफर रे म्हणून दिसतो तसा नाही तू. एवढं नका म्हणावं घेऊ तुम्ही एवढं नका म्हणावं घेऊ परत करू परत करू गप तू बी इथेच राहा मला परत नको ना आता नको नको मला तुम्ही आमची ए बाबा सोडून मला काय ते कर म्हणलं सोनच मला? नको मला नको, तुमचं मला तुम्हाला सोडून नाही करत. सईला लय पळत होती पुढं कना कना बघ सई घेऊन कसं ते हे केलं अरे या दुनियात फक्त स्वार्थ चालतो बामटेन ती काय थांबण इथं दाजी माझ्या ते दोंड खाऊन जा पण ते आमची प्रथा आहे पाहुणा जेवल्याशिवाय लावित नाही आम्ही काय असं मिरची भाकर करा पण खाऊनच का तू आहे ना तिकडे तू एक काम कर गाव बोलव त्याच्या घरी आणि जीव घाला आम्ही चाललो आमच्या घरी आमच्या घरी कुठे येते तू कोणाच्या घरी त्याच्या घरी नाही सई द्यायला आलती नाही त्या मला नाही करमत तुम्हाला. नाही नाही कर्म असं करमून घेते त्याला म्हणा मला सांभाळतो बघ म्हणा सही घेतली विचार ना त्याला तू एकदा म्हणा सांभाळतो का हो, मला यायचं त्याच्या बायकोला विचार नको त्याची बायको नको म्हणा फुकट सही केली मला सांभाळती का मला यायचं घरी अरे स्वार्थ पोटी ना काही होतंय हा मग चला स्वार्थ होता तोपर्यंत तुला 4 हेलपाट घालीत होता ही पिशवी राहू दे मी नवी घेतो तिकडे जाऊन हा मला मला घेऊन चला नको नको येऊ नको अजिबात मला जाऊ दे जमणार नाही ए तुला बोलत होता ना मधी यास झालं फुकट बाबू राहून सांभाळण्याची बहीण तुझी घरी तर वाहनाची. काय सांगितलं येऊ नको तुला सांगतो येऊ नको नाही, मला तो की पिशी पुढं काय म्हणलो पिशी तुलाच राहू दे मला काहीच नको पण येऊ नको तो की याच्या घरी जा दिदे मला कोंबडी नको भाई कोंबडी नको कोंबडा नको दाजी खाल्ल्याशिवाय काय मी जाऊन द्या हा यार दिलदार बोडा तू तर काय कमी होय रे बघू ना घेऊन मागे चालणार ना, जाप नका ना तिकडे अरे यो पण ह्यो थोडा खरा आहे ध्यान सोडून चला ना का कुत्र्याला घालायची का ती कोंबडी कुत्र्याला 4 कुत्रे अख्खं गाव जमा कर आणि त्यांना घाल अरे तो पहिल्यांदा खोट आणलंय ती कोंबडी सुद्धा नसन तुझ्याकडे हे पुढरपणा हम नको माया देखता तुझ्या घरात आहे ना काय तुम्हाला म्हणायचं का माझ्या बाळानं कुत्रं कापलंय अरे ती कुत्र कापू दे नाही ती कुत्री कापू दे एखादी त्याच्या घरात मटणाचा हाडूक बी नाही आणि कुत्र्याला टाकायची तशी मेरे पहिले खोटं निघाले म्हणलं तुला वाटलं का जबर तुला मेलेली बोली कोंबडी अरे हे खरं बोलतय येतोय मेलेली कोंबडी बनली काय? तो गपना काशीत घाल ना का डोक्याची मंडई करतो ती अरे सकाळी गाडी त्याला ऐक रोडनी गाडी चालला होती एक शेजारी आणि ती गेली गाडी खाली मग आता काय काय बोलायचं? हा म्हणा कुत्री आल्यात घरी त्यांना घालाय आणली म्हणायचं ना बोल की तुला तीच म्हणायचंय वायाला किस का जाऊन द्यायची मग ती नाही तुम्ही दोघं का रस करतो मग दाजी काही नको मला तुझ्या रस नको आणि जाणारच रे आणि चाललो मी अरे वा, तू तुझी बहीण सांभाळ सांभाळ मी चाललो कपडे 4 कपडे तुलाच राहू दे तुझ्या भावाला घालती माझ्या भावाला नाही येणार ते माझा भाऊ जाड आहे. येईन कुठ नाही जात नाही, उतरल्या उतरल्या परत येईन. चल जेवायला आपलं वैशे तुला र म्हणलं म्हणजे कवर निघाली का इथं खबर म्हणजे काय तुझ्या बापाची पेंड आहे आता तर गेमचं ठेवून तुम्ही आता गेल तू म्हणजे तुम्ही म्हणले यायचं नाही यायचं नाही म्हणजे काय इथं राहते का इथं खोट्या नाही घरात खोटं कुठं आहे खरं खरं आहे खोटं कुठं नाही अरे सगळं खोट इथं खरं काय नाही चल पुढं हो. चाल ती पिशीत पातळ घाल घाल ती काय काय असते ती सगळं वाट आणि चल वा गाडी कर तिकडे म्हणजे घरी जायचं म्हणजे इथं राहायचं घरी नाही जायचं मग कुठं काय इकडे बाद फिरायला जायची का नाही हा घरी जायचं चल आता तू गाडी चालव मी माग बसतो ए बाबा आता मला यंदा सुधरत आहे का मग मला गाडी चालवता येते काय आणि घरी कोण चालित मी नाही चालेल रानात जायचं म्हणलं की गाडीची चावी ती आता चल घरी तो चालवायची चल बस गाडी हो बाई कुठून कुठं आधी का बाई म्हणतोय? मला इकडे यायची आणि परत यायचं नाही इकडं तू चल म्हण आता कवा मग बघ तू तुझ्याकडे चल बस गाडी हो ए बाबा साडी घातली मी काही घालून दे बस येडी बिडीत का काय मला नाही चालवता तू गाडी चालू कर नाही तर मी गाडी मध्ये आपटीन बर का लई गाडी कशा वाटते येडेत काय मोडून गेल्या परत गाडी नाही आपल्याला बरं मी बसू का पुढं हा. ती पिशी हातात धर गाडीला नाही हातात धरते हे पाय न्यायची काय आपला नाही ते पुढं तुकडाच वाढा होईन अहो आपला नाही ते नाही का याच यालाच राहू दे तुटलं नाही आपलं हंत बिंत काय ओ दादा गाडी गाडी इकडे खाऊन जायची थांबा तुम्ही गाडी चालूच नका ना थांबा ना मग तू बसती का नको तुम्ही उतरा मग काय करायचं तुम्ही गाडी बरं झोपा आणि मग जाऊ आपण झोपा अरे इथं उभा नाही राहणार तर झोपा चल मी लोटीत घेतो जिथं हा, हा, सावली लागेल लोटा, हा. तिथपर्यंत ट्रॅक्टरच्या अंगावर जातात
ट्रॅक्टर मोडन काय हा मोडू दे मोडला तर चल तू देईन भरून बर बस मला येतंय चल बस पण पडायचं नाही बाबा मला भरकडे नाही तू बोटायचं काळजी राहायचं. करू नको पडली तर तू पडन नाही तर मी पडन चल बसल्यावर सांग बसले बसली म्हणजे गाडीला काहीच नाही वाटलं अजून तो बंद पडायला लागली बसली ना हा बसले चालायचं का मग हा चला ना अरे माग राहिली काय नाही नाही बसले होते नीट धर गाडी हा धरली त्या भाग बस कमी परत पाईप घेऊ नको एक तर मी बळच गाडी चाली त्या भाग उतरू नको नाही तर मी त्या बाजूला गाडी आपली ना अहो चालायला तुम्हाला चालवता तर येते का मी काय लागलं तुम्हाला मग करत? येत आहे मला मी जरा बारी मधून चालू येते त्या भाग उतरू नको चालली का चाल तुला काय आपटायची कर तुमच्या गाडीवर मला नाही गाडी आपली बरं का चल बस बसायचं. मला नाही बसायचं तुमच्या गाडी मग तू बस काय तू बस तू चालू आहे बस ए